आता अर्नोल्ड त्याला पाहू शकतो, पण अर्नोल्डला हा जीव पाहू शकत नाही. म्हणून अर्नोल्ड आता हर प्रकारे त्याच्यावर प्रहार करून त्याला जखमी करतो. अर्नोल्ड बघतो की त्याचं रक्त दगडांच्या मधून जात आहे. अर्नोल्ड पुढे जाऊन तिथे बघतो तेव्हा त्याला समजते हा प्राणी त्याच्या पाठीमागे आलेला आहे. अर्नोल्ड एक बॉम्ब फोडून तिथून पळतो आणि जोरदार उडी मारून एका झाडाच्या फांदीला पकडतो. त्या फांदीवर लेझर फायर होते आणि फांदी तुटून अर्नोल्ड पाण्यात खाली पडतो. आता तो पाण्यात पडला असल्यामुळे त्याच्या अंगाला जेवढा पण चिखल लागला होता तो सर्व धुवून निघतो. आता हा जीव अर्नोल्डला आरामात पाहू शकतो. आता तो अर्नोल्डला नरड्याला पकडून उचलून घेतो आणि आपल्या हायटेक विजनने त्याचे निरीक्षण करतो. त्याला समजते की हा माणूस फारच शक्तिशाली आहे. तेव्हा तो अर्नोल्डशी हँड टू हँड फाईट करण्याचे ठरवतो. तो अर्नोल्डशी लढाई करतो आणि त्याला बिना साबणाचा खूप धुवून काढतो. अर्नोल्डची हालत खराब होते. अर्नोल्ड सरपटत जमिनीवरून पुढे सरकत जातो. तेव्हा त्याला दिसते की तिथेच त्याने एक सापळा रचलेला आहे आणि त्याचा ट्रिगर 2 दगडांच्या मध्येच अडकवलेला आहे. तिथे जाऊन अर्नोल्ड बसतो आणि त्याला बोलवतो, ये मला मार, ये. तो जीव पुढे येणार तोच त्याला समजते की हा एक सापळा आहे. तो एवढा शहाणा असतो की दुसऱ्या बाजूने जाऊन अर्नोल्डच्या समोर उभा राहतो. पण अर्नोल्ड पण इतका येडा नसतो. त्याने त्याच बाजूला वर एक मोठा लाकडाचा तुकडा अडकवून ठेवलेला असतो. तो लात मारून अडकवलेली काठी ढकलतो आणि तो भला मोठा लाकडाचा तुकडा सरळ येऊन त्या एलियन प्रेडिएटरच्या डोक्यात पडतो. आता अर्नोल्ड त्याला बघण्यासाठी उठतो, पण तो जीव अजूनही जिवंत असतो. तेव्हा अर्नोल्ड एक दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घालणार. त्याला दिसते तो रक्ताची उलटी करतोय. अर्नोल्ड तो दगड बाजूला फेकतो. इतक्यात तो जीव आपल्या हातातील कॉम्प्युटरवर काही बटणं दाबतो आणि हसू लागतो. अर्नोल्डला समजते की आता इथे भला मोठा ब्लास्ट होणार आहे. अर्नोल्ड मनातल्या मनात त्याला शिव्या घालून तिथून पळ काढतो आणि एका झाडाच्या खाली उडी घेतो आणि तेवढ्यात तिथे भला मोठा विस्फोट होतो. त्याचा हादरा, त्याचा दणका इतका मोठा असतो की हवेतील हेलिकॉप्टर पण हलते आणि तिथेही शॉक सर्किट होते. आणि मग दिसते की ते हेलिकॉप्टर अर्नोल्डला वाचवण्यासाठी खाली उतरते आणि अर्नोल्डलाही तिथून रिसीव्ह करून घेऊन जाते. त्यात ती मुलगीही बसलेली असते जी तिथून पळालेली असते. आणि हा मूवी इथेच संपतो.